रामकृष्ण हरी. वारकरी प्रस्थान त्रयी सेवा समिती पुणे आयोजित तुकोबांचे हात लिहितात जे जे या उपक्रमात मी भाग घेतला. ह्या उपक्रमाबद्दल मला काय माहीत नव्हतं, पण आमच्या संबंधीने सांगितलं की याचं बुकिंग करा, रजिस्ट्रेशन करा. त्याने मला एक नंबर दिला, तो जांभूळकर महाराजांचा होता. त्याप्रमाणे मी काय केलं की ते बुकिंग केलं. आणि मध्यंतरी काय झालं की ज्ञानेश्वरी सेवा समितीचे हे आली होती एक माहिती. मग त्या काळात मी फेब्रुवारीमध्ये इथून आमच्या नगरमधून ज्ञानेश्वरीची त्या लिखाणाची प्रत मागवली आणि फेब्रुवारीमध्ये लिहायला सुरुवात केली. ती साधारणतः संपत आली, मला वाटतं एप्रिलमध्ये संपले असावी. आणि मध्ये एक दिवस ह्या तुकाराम गाथा याचा जो ग्रुप केलेला आहे त्याच्यावर एक मेसेज आला किंवा पुण्यातल्या पुण्याचा आणि परिसरातील भाविकांना ह्या लिखाणाची वहीची प्रती आहेत त्या तिथून त्यांनी काहीतरी पत्ते दिले आणि तिथून घ्या असं त्यांना सांगितलं आणि बाकीच्यांचं जसं येईल तसं ते पाठवलं जाईल. मग माझा एक मित्र पुण्यात राहतात, त्यांना मी विनंती केली की बुवा तिथे ह्या गाथेच्या लिखाणाच्या प्रती जे आहे ते वह्या त्या मिळतात, ते मला घेऊन या तुमच्याकडे येता आलात तर. त्याप्रमाणे त्यांनी आपलं पहिलं माझं बुकिंग केलेलं होतं, रजिस्ट्रेशन केलं होतं, त्याचा नंबर वगैरे दिला, फोन नंबर वगैरे, आणि त्यांनी ती प्रत घेतली आणि मला 7-8 दिवसात त्यांनी आणून दिली मला. आणि मग मी 22 मे 25ला हे हस्तलिखित लिहिण्यास सुरुवात केली गाथा. दररोज मला जसा वेळ मिळेल तसं मी लिहित होतो. आणि परवा 10 ऑगस्टला माझं हे लिखाण पूर्ण झालं. आता हे लिखाण पूर्ण झालं तर मी आपलं कळवायची माहिती म्हणून बा त्या जांभूळकर महाराजांना त्याची प्रत त्या पहिले 2 पानाचं याच्याचे फोटो काढला. पहिलं पान याचं गाथेचं पहिलं पान आणि शेवट किती असे यांचं एक त्यांना पाठवून दिलं. त्यांनी मला सांगितलं, मग नंतर एक मेसेज आला की बुवा तुम्ही काय करा, ह्याची एक व्हिडिओ बनवा आणि तुमची माहिती त्यांना त्या व्हिडिओमध्ये सांगा, म्हणजे लोकांना थोडं काय होईल, म्हणजे वाटतं की आपणही काहीतरी लिहावं असं वाटतं लोकांना ना. म्हणून मग मी काय केलं, ते ही वही मला तर आलीच होती आता मध्ये, आणि आता हे व्हिडिओ तर मला नकोच होत, म्हणजे इच्छा नव्हती. आता मला काय त्याचं कधी बोलायचा प्रश्न येत नाही, काय नाही. तर मी माझ्याविषयी थोडं सांगतो की मी कोणोशी तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर येथील मूळचा रहिवासी आहे. हे माझं गाव आहे भगवानगडाच्या पायथ्याशी, पश्चिमेला पायथ्याशी गाव आहे माझं. आणि या भगवानगडाचा पगडा आमच्या परिसरावर आहेच. ते भगवान बाबा सांगायचे की बाबा हो, आमचे तसे बंजारी लोक किंवा ते परिसरातले लोक ऊसतोड कामगार, दुसरं काही नाही. आणि 6 महिने तिकडे ते ऊसतोडीत राहायचं आणि इकडे आले उन्हाळ्यात की त्या बांधावरून मारामाऱ्या करणारे लोक होते. ते कोणाची खुणाई पडायची, कुठे काय काय कटकटी व्हायलेल्या असायच्या. पण हे महाराजांनी सांगितलं, अरे बाबा हो, तुम्ही तुमचं शेत विका पण पोरांना शिकवा. माझे आईवडील तसे अडाणी पण धार्मिक प्रवृत्तीचे, कथा कीर्तन ऐकायचं, पोथी ऐकायची, अशी त्यांची ती आहे. तर त्यांनी त्या बाबांचा शब्द ऐकला आणि आमचे पहिले मोठे 2 भाऊ, त्यांना पहिलं शिकायला खरोंडीला पाठवलं. त्यानंतर आम्ही असं शिकलो. ती माझी अशी पार्श्वभूमी आहे. आता हे लिखाणाबाबत बोलायचं तर हे पहा, आता हा तुकाराम गाथा ही पंचमी वेद म्हणतात, 5वा वेद आहे. आता या वेदाचं तसं पाहिलं तर आता मी नोकरदार माणूस, मी 16ला रिटायर झालो. लिखाणाची आता सवय नव्हती राहिली. तर मग येतं पहिलं ज्ञानेश्वरी लिहायला घेतली तर ते अक्षर असं चिडबिड इकडे तिकडे येत होतंच. तरी नेहमी पूर्ण केलं होतं. आणि आता हे एकनाथी भागवत लिहायला सुरुवात केली.
साधारणतः मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे पंचवीस 22-5ला लिखाणाला सुरुवात केली होती. दररोज जसं जमेल तसं तो मी लिहित होतो आणि शेवटी 10 ऑगस्टला मी ते पूर्ण केलं. हे असं आहे. हे असं माझं तिथं शेवट केला लिहायचा. आता हे लिहिता लिहिता जेव्हा मी ज्ञानेश्वरी लिहित होतो म्हणजे हाताने लिहित होतो, तर ते वाचताना माझ्या लक्षात आलं की 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाची 1457 ते 1461 समजा ह्या ओव्या वाचता वाचता लक्षात आलं की त्यात काय लिहिलं बघा ना. वेदू संपन्नो होय ठाई परी कृपणो ऐसा आणू नाही, जे कानी लागला ती वर्णाच्याची एरा भव्यथा ठेलिया, श्री शूद्राधिका प्राणिया अणुवस्वरूप मांडुनिया राहिला आहे. तरी मज पाहत आहे मागील उणे, फेडावया गीतापणे वेदू विठ्ठला भलतेने शेवे होवाया. ना हे आर्तुरी गोणी म्हणे श्रवणे लागोनी कानी, जप मिशे वदनी बसोनिया. हे गीतेचा पाठू जो जाणे, तयाचेनी सांगातीपणे गीता लिहून वाहणे पुस्तक मिशे. आता हे पुस्तक मिशे बघा, हे याच्यातच नुसतं पुस्तक लिहून काढलं आणि पुस्तक मिशे ठेवलं तरी याच्यात आपल्याला किती फायदा आहे ते त्यात लिहिलेलं आहे. आता हे वाचतं तर मग आता गीता ते झाले ज्ञानेश्वरी आणि ही तुकोबाचा पंचमवेद. आता वेद किती सोपा करून ठेवला ज्ञानदेव महाराजांनी, तुकाराम महाराजाचं वेद असंच आहे. आता मी काय मोठं प्रवचन करणं आहे किंवा काय नाही, मला असं जे वाटलं ते मी लिहिलं. आणि हे पारायण आपण करतोच, पण वाचणं, लिहिणं आणि बोलणं ह्या तिन्ही गोष्टी ह्याच्यामुळे साध्य झालेल्या आहेत. आता ह्या वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समिती पुणे यांचं आभार मानावं तेवढं थोडं जे. आता हे जर त्यांनी उपक्रम केला नसतं तर मी काही लिहिलं नसतं किंवा एवढं वाचलं बी नसतं. तसंच ज्ञानेश्वरी सेवा समिती त्यांनी ते उपक्रम केला नसतं तर मी ज्ञानेश्वरी लिहिलीसुद्धा नसती, लिहून काढली नसती. ह्या दोघांचे आभार आहेत. भगवान त्यांचं भलं करो.